Good morning, dear students. Yesterday, we have finished the fourth paragraph of On Saying Please. Now, we have to see the fifth one. I should like to feature in this connection my friend, the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest the rebuke to conductors generally. For this connection, in correlation with this, I would like to mention my friend, polite conductor. He used the word polite conductor. And on the next line he said, this is the discriminating title. हे वादविवादातील असं एक टायटल मी जे केलं पोलाइट कंडक्टर याच्याबद्दल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट ए रिब्यूक टू कंडक्टर जनरल. मला ते इतर कंडक्टरवर जनरली टीका करायची नाहीये की मी पोलाइट म्हटलं याच्याबद्दल. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of very trying calling better than the bus conductors too. On the contrary, याच्या विरोधाभासाने, on the opposite of that, most of the people are tired. They get the trouble from other classes of the people also. खूप साऱ्या लोकांना इतर क्लासेसचे जे इतर वर्गांकडून समाजातील इतर वर्गांकडून खूप जास्त त्रास झालेला असेल ना की कंडक्टर शिवाय. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन. हिअर अँड देअर, इथे आणि तिथे तुम्हाला अनप्लेझंट स्पेसिमन समाजामध्ये आपल्या इच्छेच्या विरुद्ध किंवा ज्याच्यामुळे आपला मूड खराब होईल असे लोक नक्कीच भेटत असतात. Who regards the passenger as his natural enemies, as a creature whose chief purpose on the bus is to cheat him, and who can be kept reasonably honest by loud voice and aggressive manner. That you can see the conductors. Generally, what the conductors assume to be, they assume that their passengers, they are very dishonest person. की त्यांचे जे प्रवासी असतात, जे प्रवास करत असतात बसने, ते नेहमी अप्रामाणिक असतात आणि त्यांचा चीप पर्पज असतो. देअर चीप पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. त्यांचा मुख्य उद्दिष्ट असतो पॅसेंजरचा की बस कंडक्टरला बनविणे, चीट करणे, फसविणे हाच असतो. आणि अशा डिसऑनेस्ट पॅसेंजरला असं त्यांना वाटतं की हे पॅसेंजर सर्व डिसऑनेस्ट असतात आणि यांना काबूमध्ये ठेवण्यासाठी, यांना ताब्यामध्ये ठेवण्यासाठी हू कॅन ओनली बी केप रिझनेबल ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस, की यांना ऑनेस्ट म्हणून ठेवण्यासाठी, प्रामाणिक ठेवण्यासाठी आवाज त्यांच्यावर आवाज वाढवूनच कंट्रोल करू शकतो. अँड ॲग्रेसिव्ह मॅनर, किंवा त्यांच्यावर जबरदस्तीचा किंवा ॲग्रेसिव्हली त्यांच्यासोबत व्यवहार केला तरच आपण त्यांना टाळ्यावर ठेवू शकतो, अदरवाईज ठेवू शकत नाही. बट दिस टाईप इज रेअर. बट द टाईप विच आय एम गोइंग टू मेन्शन हिअर इज अ व्हेरी रेअर. की जो बी टाईप या ठिकाणी इथं नमूद करीत आहे तो अत्यंत रेअर आहे. रेअरचा अर्थ होतो मराठीमध्ये दुर्लभ आहे. रेअर दॅन इट इज यूज टू बी. रेअरर आहे, नुसतं रेअर नाही, रेअरर सुद्धा आहे. तो खूपच खूपच दुर्मिळ आहे. I fancy the public owes much to the Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. I fancy that. तो म्हणताय मला अशी कल्पना करायला खूप आवडेल की अंडरग्राउंड रेल्वे कंपनी ही बसेस सुद्धा चालवते आणि त्यांच्या बस चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कुठल्या वागणुकीची अपेक्षा करताय पहा. इन्सिस्टिंग ऑन ए सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी, त्यांच्याकडून निश्चित अशा काही स्टँडर्डची सिव्हिलिटी याची अपेक्षा ते करत आहे की त्यांनी कमीत कमी
ह्या स्टँडर्डनी इतर प्रवाशांसोबत वागावं अशी कल्पना करत आहे. आणि अशी कल्पना करायला मला आवडेल. For insisting on a certain standard of civility in its servants and taking care that the standard is observed. आणि ह्या गोष्टीची पुन्हा त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की त्यांनी जो स्टँडर्ड नमूद केलेला आहे अंडरग्राउंड रेल्वे कंपनीने बस चालवण्याच्या बाबतीत त्याचं पालन होत आहे की नाही याच्यासमोर सुद्धा एक निगराणी ठेवण्यासाठी काहीतरी एक कमिटी ठेवावी अशी कल्पना मला करायला आवडेल. कारण तो म्हणतोय की असं कधीच होऊ शकत नाही. In doing this, it is not only making things pleasant for the traveling public, but performs an important social service. If it does so, समजा हे अशा पद्धतीने झालं तर लोकांचा प्रवास तर आरामदायक होणारच, पण एक त्यांच्यातर्फे सामाजिक सेवा सुद्धा होईल अशी कल्पना करायला मला आवडेल. It is not therefore with any feeling of unfriendliness to the conductor as a class that I pay it tribute to a particular member of that class. It is not therefore with any feeling of unfriendliness की ह्या क्लासबद्दल कंडक्टरच्या क्लासबद्दल माझी अनफ्रेंडलीनेसची कुठलीही भूमिका नाही, परंतु त्यापैकी एका कंडक्टरबद्दल मला निश्चितच आदर करावासा वाटेल. असा कंडक्टर मला एके दिवशी भेटला. I first became conscious of his existence one day. One day while I was traveling at that time, I became conscious of his goodness. याचा अर्थ असा आहे की एक दिवस मी प्रवास करत असताना त्याच्या चांगुलपणाच्या जाणीव मला झाली. What happened? When I jumped on the bus and found that I had left home without any money in my pocket. I jumped home in bus. मी प्रवासासाठी चढलो बसमध्ये. And what I found? There was not a single money in my pocket. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या खिशामध्ये एकही पैसा नव्हता. कधी कधी आपलं सुद्धा असं होतं की आपण बाहेर चाललो जातो आणि आपल्या खिशामध्ये एकही पैसा नसतो. तसंच त्या दिवशी त्या लेखकाचं झालं की माझ्या खिशामध्ये एकही पैसा नाही हे बसमध्ये मला चढल्यावर समजलं. आणि कंडक्टर कसे असतात याचा अनुभव त्याला पहिले होताच. त्याच्यामुळे त्याची खूप गोंधळलेली स्थिती झाली. कशी गोंधळलेली स्थिती झाली हे समोर तो सांगतोय. Everyone has had experience and knows the feeling, the mixed feeling, which the discovery arouses. Everybody has had this experience. प्रत्येकाला असा अनुभव आलेला असावा. Has had असा आलेला असा अनुभव. आणि अशा वेळेस एक अशी मिक्स फिलिंग अशी आपली तयार होते. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. You are annoyed. अनॉइड म्हणजे राग येतो. तुम्ही स्वतःवरच खूप रागवता कारण तुम्ही स्वतःला असं वाटत असतं की तुम्ही मूर्ख बनले आहात आणि तुम्ही स्वतःला फसवला. नेव ॲट द बेस्ट, स्वतःला फसवलं असं वाटत असते. कधी ज्यावेळेस आपण बसमध्ये चढतो आणि आपल्याकडे एकही पैसा नसतो. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, "Yes, I know this is a stale old trick. Now then, off you get." When conductor looks at you and said, "Yes, I know it is a stale old trick." Yes, मला माहित आहे ही तुमची जुनीच पद्धत आहे, ही युक्ती तर मस्त आहे, जुनीच युक्ती आहे तुमची आणि आता तुम्ही खाली उतरा असं शांतपणे समजा कंडक्टरने तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य मुळीच वाटायला नको. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, यू आर फेस विथ अन नेसेसिटी ऑफ गोइंग बॅक अँड इनकन्व्हिनियन्स, perhaps of missing your train or your engagement. And if he is a good fellow, आणि हा खरोखर खूप कंडक्टर चांगला आहे, त्याने बस थांबवून तुम्हाला उतरवून दिलं अँड लेट्स यू डाऊन इझिली, त्याने आरामदायक तुम्हाला काही न म्हणता बसमधून उतरवून दिलं. यू आर फेस विथ ए नेसेसिटी ऑफ गोइंग बॅक, यू आर हॅव्हिंग फेसिंग द डिफिकल्टी ऑफ गोइंग बॅक. तुम्हाला पुन्हा वापस जाऊन दुसरी पैसे घेऊन दुसरी बस पकडणे किंवा दुसरं ट्रॅव्हलिंगचं काहीतरी इन्स्ट्रुमेंट साधन पकडून जाणे हे खूप कठीण होऊन जातं. अँड इनकन्व्हिनियन्स,
इनकन्व्हिनियन्स म्हणजे असुविधा, आणि तुम्हाला जी असुविधा होईल ती तर वेगळीच. परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन, तुम्हाला समोरची ट्रेन सुद्धा मिळणार नाही. ऑर युअर एंगेजमेंट, किंवा समजा तुमची एंगेजमेंट असेल, तुमची अपॉइंटमेंट कोणातरी सोबत असेल तर ती सुद्धा भेटणार नाही. तर आज आपण ह्या ठिकाणी 2 पॅरेग्राफ हे संपवले. नेक्स्ट ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस आपण नेक्स्ट समोरचे पॅरेग्राफ फिनिश करण्याचा प्रयत्न करू.